राजश्री शाहू महाराज की 150वीं यौम पैदाइश के मौके पर नांदेड़ में राजश्री शाहू महोत्सव का एहतमाम किया जा रहा है। इस सिलसिले में अगस्त के पहले या दूसरे हफ्ते में बाज़ाब्ता एक फ़ेस्टिवल मुनक़्क़िद किया जाएगा। इस फेस्टिवल में कोल्हापुर के रुकन पार्लियामेंट शाहू महाराज को बतौर ख़ास मदऊ किया जाएगा। इस फेस्टिवल का एहतमाम सत्य शोधक विचार मंच और नांदेड़ भीम शक्ति संगठन के इश्तराक से किया गया है। ऑर्गेनाइज़र की जानिब से आज एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान ये बात कही गई। फेस्टिवल के दौरान रंगोली मुकाबला, मजमून नवेसी मुकाबला, राजश्री शाहू महाराज अवार्ड तकरीब समेत मुख्तलिफ प्रोग्राम मुनक़्क़िद किए जाएंगे। प्रेस कॉन्फ्रेंस में राजेश पावड़े, दिनेश निखाते, सुरेश हटकर, राब्ता कमेटी के सदर प्रफुल्ल सावंत, कारगुजार सदर सत्यपाल सावंत, नायब सदर जनार्दन पटेल और दीगर अफराद मौजूद थे। राजश्री शाहू जयंती महोत्सवाचे नांदेडमध्ये आयोजन करण्यात येणार आहे येणाऱ्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये। आणि या शाहू महोत्सव निमित्तानं आम्ही एक समिती नेमलेली आहे। त्याच्यामध्ये निमंत्रक म्हणून डॉक्टर दिनेश निखाते आहेत, संयोजक आहेत सुरेशराव हटकर, अध्यक्ष संयोजन समिती आहेत प्रफुल्लजी सावंत साहेब, कार्याध्यक्ष आहेत सत्यपाल सावंत, प्रजाधर ढवळे, श्रावण नरवाडे साहेब आहेत, अजय येडके आहेत, गणेशराव हटकर, ही एक आमची एक समिती नेमलेली आहे। आणि या कार्यक्रमाला आमचा प्रयत्न असा आहे की राजश्री खासदार श्रीमंत शाहू महाराज यांना आम्ही निमंत्रण देणार आहोत। आणि शाहू जयंती महोत्सवाचा जे कार्यक्रम जो आम्ही घेणार आहोत त्या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की त्याच्यामध्ये त्या दिवशी समता रॅली काढायची आम्हाला। जी तारीख आमची फायनल होईल पुढच्या हप्त्यामध्ये त्या तारखेला आम्ही समता रॅली काढणार आहोत, निबंध स्पर्धा घेणार आहोत आणि वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा शाहू महाराजाचे विचार, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, जे बाबासाहेब आंबेडकरांना शाहू महाराजांनी जी म्हणजे जवळीक होती त्या दोघांची किंवा त्यांनी जे कोणी जे सहकार्य केलं होतं त्याबद्दल सर्व जनतेला आमचं असं म्हणणं आहे। आमच्या निखाते साहेब आता बोलले आपल्याला की बऱ्याच लोकांना शाहू महाराजाच्या बद्दल बरीचशी माहिती ग्रामीण भागात म्हणा की लोकांमध्ये नाही। आमचा उद्देश तो एक आहे की या सर्व लोकांना या गोष्टीचा शाहू महाराजाचं महत्त्व, बाबासाहेब आंबेडकरांना आणि शाहू महाराज काय होते या गोष्टी कळाव्यात। आणि या गोष्टी करत असतेवेळेस आम्ही काय करणार आहोत की काही पुरस्कार आम्ही शाहू महाराजांच्या नावाने द्यायचा आमचा मानस आहे की राजश्री शाहू पुरस्कार त्याचं नाव राहील। आणि त्यामध्ये असतील विविध क्षेत्रातील शिक्षण क्षेत्र असो, सहकार असो, तुमचे उद्योग आणि कृषी असतील, पत्रकारिता असेल, असे 5 पुरस्कार आम्ही त्या कार्यक्रमाच्या दिवशीच देणार आहोत। समता रॅली तर आहेच, त्याच्यामध्ये जे त्याच्या अजून काही पुरस्कार म्हणण्यापेक्षा आता नांदेडमध्ये परवा एक शास्त्र याच्यामध्ये एका मुलीची निवड झाली होती, काय गरीब मुलीची निवड झाली होती, त्या मुलीलाही आम्ही त्या दिवशी महाराजाच्या हाती तिचा सत्कार, तिच्या आईवडिलाचा सत्कार आम्ही करणार आहोत। याच्यामध्ये आमचे सर्वजण आपल्याला सर्व नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेला आमची एकच विनंती राहील या शाहू महाराज महोत्सव कार्यक्रमाला आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे। फक्त तारीख आम्ही तुम्हाला एक पुढच्या हप्त्यामध्ये पुढच्या आठवड्यात आम्ही सांगू। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व बांधवांनी, सर्व समाजातील बांधवांनी यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं। हा कार्यक्रम कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा आणि त्याचं स्थळ ते आम्ही तुम्हाला 1 तारखेपर्यंत 2 तारखेपर्यंत पत्रकार परिषद घेऊन सांगू किंवा आम्ही आमचं हे पण अनाऊन्स करू। तरी सर्व बांधवांना आमची विनंती राहील आमच्या सर्व संयोजक समितीतर्फे की आपण सर्वजण मिळून शाहू महोत्सव आनंदाने आणि सगळ्याचा सर्व जनतेचाही आनंद साजरा व्हावा। आपणही सर्व नांदेडमध्ये या नगरीमध्ये शाहू महोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करूया आणि करूया आपण सर्वजण मिळून। आपण सर्वजण सहभागी व्हावा अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।